नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे साप घरात शिरण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. एका ठिकाणी विषारी नाग बाथरूमच्या दरवाजात अडकून गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्या ठिकाणी तस्कर जातीचा साप थेट पलंगाखाली जाऊन बसला. दोन्ही घटनांमध्ये सर्पमित्रांनी जीव धोक्यात घालून सापाची सुखरूप सुटका केली. पाहूया हा थरारक रिपोर्ट. नागपुरातील पिपळ फाटा परिसरातील सह्याद्री सिमेंट जवळ राहणाऱ्या मिथुन लेंडे यांच्या घरी ही घटना घडली. दुपारच्या सुमारास त्यांच्या आई बाथरूम मध्ये जात असताना दरवाजामध्ये काहीतरी अडकलेले दिसले. जवळ जाऊन पाहताच विषारी नाग दरवाजात अडकलेला असल्याचे लक्षात आले आणि घरातील सर्वांचीच धावपळ उडाली. मिथुन लेंडे यांनी तात्काळ सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलेल्या शुभम पराळे यांनी अत्यंत काळजीपूर्वक बचाव कार्य सुरू केले. नाग दरवाजात घट्ट अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी दरवाजाच काढावा लागला. या दरम्यान नाग जखमी झाला होता, मात्र सर्पमित्रांनी संयम राखत त्याची सुखरूप सुटका केली. जखमी नागाला सुरक्षित डब्यात ठेवून सिव्हिल लाईन येथील वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर काही दिवसात त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. दरम्यान दुसऱ्या घटनेत विठोबा लेआउट परिसरात मुसळधार पावसामुळे तस्कर जातीचा साप एका घरात शिरून पलंगाखाली जाऊन बसला. माहिती मिळताच सर्पमित्र शुभम पराळे यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षित पकडले आणि त्यानंतर जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. पावसाळ्यात साप घरात येण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी घाबरून साप मारण्याऐवजी तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात साप घरात शिरल्यास घाबरून कोणतेही धाडस करू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाला तात्काळ माहिती द्या. वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.